प्रभू शांती फिल्म प्रोडक्शन निर्मित आगामी मराठी चित्रपट लय केलयचा प्रथम पोस्टर अनावरण सोहळा नुकताच नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या चित्रपटाची कथा लेकराच्या शिक्षणासाठी अपार कष्ट करणाऱ्या एका बापाच्या भावुक संघर्षावर आधारित आहे। पुढे मुलांचं काय होतं हे पडद्यावर मांडतानाच मुलापेक्षा मुलगी कशी श्रेष्ठ असा अत्यंत सुंदर आणि प्रबोधनात्मक संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शक सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी केलाय। चित्रपटाचे निर्माते आशिष कृष्णा करलकर आणि विभावरी आशिष करलकर हे आहेत। या भव्य सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून रुद्र आशिष करलकर आणि सुमोदिनी रणभुसे उपस्थित होते। तसेच विजय जयस्वाल, रेवती आढाव, मीनाक्षी पोकळे, शिल्पा नाईक, सुधा उके, सिंधू साबळे, पुष्पा कांबळे, हृदय कमल, वामन वाघमारे, नाना कांबळे, लता कांबळे, भीमराव साठे, विद्या वाहुळे, सुजाता कुठल आणि अंजली सोनार या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या। चित्रपटाचं काम सध्या वेगात सुरू असून प्रेक्षक वर्गामध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। आम्ही हा चित्रपट प्रोड्यूस करतो आहे आणि हा चित्रपटगृहात खूप दणक्यात त्याचं स्वागत होईल आणि माझ्यातर्फे आमच्या डायरेक्टरतर्फे आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो या विषयासाठी आणि आमचे कलाकार जेवढे आलेत त्यांनाही मी शुभेच्छा देतो या चित्रपटासाठी। कधीपर्यंत हा चित्रपट येईल? आता लवकरात लवकर म्हणजे आमचं विचार आहे की या इयर एंडपर्यंत रिलीज करायचं। आता कसं पावसाचं आणायचं त्यांच्या शूट्स जे आमचे मोठे कलाकार आहेत त्यांच्या डेट्स वगैरे मिळत त्याच्या हिशोबाने आम्ही लवकरात लवकर रिलीज करू पिक्चर। आम्ही आणि आमचे कौटुंबीय सर्वांनी मिळून हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघू हे आम्ही आत्ताच शपथ घेतो। तशीच तुम्ही सुद्धा घ्यावी अशी माझी इच्छा आहे। मी या चित्रपटाचा एक भाग असून माझ्या आणि संपूर्ण टीमतर्फे लय केलं या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा। ह्या पिक्चरच्या पोस्टरवरूनच करताय तुम्ही लय केलंय आणि अजून करणार आहे। लय केलं या चित्रपटाची मी एक कलाकार आहे आणि माझ्याबरोबर मोठमोठे स्टारकास्ट आहेत माझ्या फॅमिलीमध्ये, मीन्स चित्रपटाच्या फॅमिलीमध्ये। त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप छान वाटतं आहे आणि खूप उत्सुकतासुद्धा आहे। या चित्रपटासाठी मी माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून शुभेच्छा देते। सिद्धार्थ ढगे सर, आशिष करलकर सर यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत आणि त्यांच्यामुळे आम्ही चित्रपट हा पूर्ण करणार आहोत। सगळं खूप मेहनत करणार आणि बॉक्स ऑफिसवर ह्याचा दणदणीत आम्ही विजय करणार आहोत आणि आपण सर्व त्याला साक्षीदार असणार आहे सर्वजण। आजच्या या धावपळीच्या जगामध्ये ना लोक नाती जपण्यापेक्षा ती सिद्ध करण्यातच व्यस्त आहेत आणि अशा काळामध्ये लय केलं हा चित्रपट नात्यांच्या भावविश्वाला स्पर्श करण्यासाठी येता ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला आशा आहे की हा चित्रपट केवळ मनोरंजन करणार नाही आहे तर प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातील काही नात्यांकडे नव्याने पाहायला भाग पाडणार आहे। कारण काही प्रश्नांची उत्तरं काळ देतो आणि काही नाती फक्त विचार करायला लावतात। हा चित्रपट लय केलं हा चित्रपट लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी शूट आणि चित्रीकरण पूर्ण करणार आहोत। तर हा या वर्षाच्या शेवटीपर्यंत त्या ठिकाणी हा पूर्ण करून सर्वांना चांगल्या पद्धतीने पाहण्यासाठी मनोरंजक आणि या चित्रपटाचं आशयच असा आहे की काही नाती शब्दांनी नाही तर मनाने जुळल्या जातात। म्हणूनच त्या ठिकाणी या चित्रपटाचं नाव आहे लय केलं। या चित्रपटाचे निर्माते श्रीमान आशिष करलकर यांनी हा उत्तम बिग बजेट त्या ठिकाणी चित्रपट हातामध्ये घेतलेला आहे। ते माझ्याकडं मी कथा
पटकथा आणि दिग्दर्शन सिद्धार्थ प्रभाकर ढगे करत आहे. तर आजचा हा जो सोहळा होता, प्रथम पोस्टर अनावरण सोहळा, तर चांगल्या पद्धतीने सर्व कलाकार आलेले आहे. त्यांच्या माध्यमामध्ये आणि माध्यम म्हणजे तुमचे न्यूज चॅनल्स यांनीसुद्धा या ठिकाणी आले. तर चांगल्या पद्धतीने हा सोहळा प्रस्थापित झाला, पूर्ण झाला संपूर्ण. तर सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. कथेमध्ये जो शिकणारा जो मुलगा आहे या चित्रपटामधील, तर या चित्रपटामध्ये मी वन लायनरमध्ये अर्धवट का सोडलं होतं, तर त्या चित्रपटातील मुख्य नायक जो आहे तो त्या ठिकाणी डॉक्टर बनत नाही, तर त्याच शेतकऱ्याची मुलगी तेजश्री नावाची ती डॉक्टर होते. मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ अशा चित्रपटातील असे आहे. तर सर्वांनी बघायचं आहे चित्रपट. लय केलं, होऊन जाऊ द्या. आत्ता या घडीला तरी आपण जास्त त्या ठिकाणी उलगडणार नाहोत काही गोष्टी, कारण की चित्रपटगृहामध्ये शोभून दिसतो. मी बोलून काही फायदा नाही आहे. चित्रपट 75 mm पडद्यावरती आपण पाहणारच आहोत. लय केलं. नमस्कार, मी कलाकार, ॲक्टर, एंटरटेनर हृदय कमल. लय केलं या पोस्टरचा आज अनावरण सोहळा होता. मी पण या प्रोजेक्टचा एक छोटासा पार्ट आहे आणि स्टोरी तर खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर कळेलच. तर माझ्याकडून टीमला, आता मी पण या टीमचा हिस्साच आहे, तर मलाही आणि पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.